ज्याप्रमाणे खरेदी पत्रामध्ये पूर्ण हस्तांतरण असते, तसे भाडेपट्ट्यामध्ये जागा वापरण्यासंबंधीचे काही काळापुरते हस्तांतरण असते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे भाडेकऱ्याने त्या मिळकतीचा उपभोग किंवा उपयोग हा त्या मिळकतीतील हक्क म्हणून करायचा असतो आणि हा हक्क राईट इन रेम असतो, म्हणजे तो व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठ असतो आणि म्हणूनच तो हस्तांतरित करता येतो किंवा तो वंश परंपरेने सुद्धा चालू शकतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे ती मिळकत पोट भाड्याने सुद्धा देता येते, परंतु महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट प्रमाणे तसे करता येत नाही, म्हणजे त्याकरिता मालकाची संमती लागते. आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे भाडेपट्ट्याचा हक्क हा संपुष्टात कसा येतो? अटीमध्ये ठरलेली एखादी घटना घडल्यास, भाडेपट्टा देणाऱ्याचे अधिकार समाप्त झाल्यास, भाडेपट्टा देणाऱ्याचे व भाडेपट्टा घेणाऱ्याचे हक्क एकमेकात विलीन झाल्यास, हक्क प्रत्यक्ष सोडून दिल्यास, तसेच हक्क अप्रत्यक्षपणे सोडून दिल्यास, पुन्हा प्रवेश करण्याचा हक्क राखून ठेवला असेल तर ती अट मोडल्यास, भाड्याने देणाऱ्याच्या विरुद्ध भाडेकरी स्वतः हक्क दाखवत असल्यास किंवा दुसऱ्या कोणास तसा हक्क दाखवून देत असेल किंवा भाडेकऱ्याची नादार म्हणून गणना झाली असल्यास आणि भाडेपट्ट्यात पुनश्च प्रवेश करण्याची अट असल्यास, या सर्व परिस्थितीमध्ये तो भाडेपट्टा संपुष्टात येत असतो. कोणतीही भाडेदारी ही सूचना दिल्याशिवाय ती समाप्त करता येत नाही.